दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे आज बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होत आहेत। शेतकरी संकटात आहे, त्यामुळे मी आंदोलनात सहभागी होण्याकरता चाललोय असं त्यांनी म्हटलं। आपल्यासोबत जरांगे पाटील बोलण्यासाठी आहे। काय सांगाल? बच्चू कडूंचं आंदोलन आहे। नाही, सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. त्यांनी शेतकऱ्यासाठी ते उभा केलंय. परंतु शेतकरी आता खूप अटीतटीचा सामना होता. कालचे तसे प्रकार झाले. म्हणून लोकांना घरीही झोपा येत नव्हते व्यवस्थित. मी तर आजारी असतानाही ठरवलं, की नाही आपण गेलं पाहिजे. आता अटीतटीची वेळ आहे. एकीकडे विरोधी पक्षाची भूमिका जे बच्चू कडू आहे हे निभावत आहे का? हा आता तसंच म्हणावं लागेल ना. कारण सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, आंदोलनकर्त्याला ती भूमिका निभावायची वेळच येऊ नये. सरकारनं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की खरोखर शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करता किंवा आंदोलनात बसलेल्या लोकांना बघण्यापेक्षा सातत्य खरं काय आहे, हे सरकारनं बघितलं पाहिजे, की खरोखर शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करायची वेळच येऊ दिली नाही पाहिजे. तुमच्याही आंदोलनात कोर्टाने आदेश दिला होता, याही आंदोलनात कोर्टाने आदेश दिला आहे, म्हणजे कोर्टाचा उपयोग होतो का? आणि न्यायदेवतेला काय म्हणण्यापेक्षा, कारण न्यायदेवता ही गोरगरिबांचा शेवटचा आधार असते. न्यायदेवतेला म्हणण्यापेक्षा सरकारनं टाकलेला डाव कसा मोडायचा, हे आपल्या ठामपणावरती असतं. लक्षात आलं ना? आपल्या ठामपणावरती समोरच्याला यशस्वी कसं करायचं, म्हणजे समोरच्या आंदोलनाला, समोरच्या मागण्याला, ते आपल्यावरती असतं. आंदोलनाच्या वाटाघाटी जर फिसकटल्यास आपण काय आपली भूमिका काय राहणार? नाही, नाही, ते वाटाघाटी आणि फाटाघाटीचं मला काहीच माहित नाही. मला माझं सरळ काम आहे, की मला काल वाईट वाटलं, की शेतकरी हे संकटात आल्यासारखा खेळ झालाय. आंदोलक इथले नागपूरचे आणि वेळ अटीतटीची, आणि यावेळेस आपण ठामपणानं खंबीर उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं, आंदोलनकर्त्यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे. आपण नागपूरला निघलं पाहिजे आणि गोळ्या औषधं घेतली आणि तसाच गाडीत बसलो नाही. पुढं काय ठरलं, काय वाटाघाट्या फाटाघाट्या काय आहेत, हे काही माहित नाही आपल्याला. नक्कीच वेळ अटीतटीची होती म्हणून मी नागपूरला आलो असल्याची भूमिका जी आहे जरांगे पाटील यांनी नोंदवली आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, वर्धा। मी कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनाची कोंडी तात्पुरती फुटली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात ठिय्या आंदोलन करणारे बच्चू कडू आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत। तोपर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे। आंदोलन आता नियोजित मैदानावर होणार असून वर्धा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय। कर्जमाफी लागू करण्याच्या अंमलबजावणीची अंतिम तारीख सरकारनं जाहीर केली नाही, तर 31 ऑक्टोबरपासून रेल्वे रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारकडून चर्चा करण्यासाठी दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तुमच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं आश्वासन या शिष्टमंडळानं कडूंना दिलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, प्राजक्ता, आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहेत। आपण त्यांच्याशीच थेट बातचीत करूया। भाऊ, खरं तर ज्या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलन केलं जात होतं ती वेळ आता जवळ आलेली आहे। तुम्ही आता मुख्यमंत्र्यांशी बैठकीला जाता, तुम्हाला वाटतं आज या आंदोलनाची कोंडी फुटेल आणि ज्या गोष्टींसाठी हे सगळं आंदोलन होतं शेतकरी पुन्हा एकदा आनंदानं परत आपल्या घरी जातील? मला असं वाटतं का आम्ही जे आंदोलन करतो आहे ते गरजेचं होतं आणि विनाकारण केलं काय तर बिलकुल नाही, कारण रोज शेतकऱ्यांच्या 12 ते 13 आत्महत्या होत आहे आणि आज हजारो लाखो शेतकरी आत्महत्येच्या दारावर उभा आहे। मला ज्या बहिणीनं हे राखी, हे जे साडीचा पदर ठेवून मला जे दिलं, त्याचंच खरं तर आपण एकंदरीत काय कशी स्थिती आहे। माझा नवरा मेला नाही पण तो मरल, कारण त्याची चिंता आम्हाला सांगते, त्याचं वागणं आम्हाला समजतं काय, हे कधी आम्हाला त्याच्या मागं राहावं लागतं का ते मेले नाही पाहिजे, त्याने आत्महत्या नाही केली पाहिजे। हा असा चिंतेत असणारा प्रचंड शेतकरी आहे, कारण 3 ते 4 लाख रुपये त्याच्या अंगावर कर्ज असल्यावर आवक कुठंच नाही आहे, सगळी आवक थांबलेली आहे, पाण्यानं थांबवली, निसर्गानं कोपला आहे, भावात काही नाही आहे आणि त्याच्यामुळे या चिंतेत असणाऱ्या शेतकऱ्याला चिंतामुक्त करावं मुख्यमंत्र्यांनी, तेवढे ते जाणते आहेत, त्या शेतकऱ्याला ते जाणून घेणार आहे। त्याच्यानं ही श्रेयवादाची लढाई नाही आहे, ही खऱ्या अर्थानं आता कर्तृत्व दाखवण्याची लढाई खरी तर वेळ आहे आणि ते कर्तृत्वाच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलं पाहिजे। म्हणजे आज तुम्हाला या बैठकीतून कर्जमाफीची तारीख घेऊन परत येण्याचा तुम्ही संकल्प केलेला तो पूर्ण होईल असं वाटतं, कारण सरकार म्हणतं कर्जमाफी करू, तिची तारीख दिलीच पाहिजे
कशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारची कर्जमुक्ती कशी देता येईल, कारण आमचा शेतकरी 1998 पासून कर्जबाजारी आहे, त्याच्या अगोदरपासून. मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळे मग ते सगळं माहिती आहे. त्या मागच्या महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांची कर्जमुक्तीमध्ये त्याचं नाव आलं पण पैसेच टाकले नाही, त्याचं प्रोत्साहन निधीच भेटला नाही. अशा बऱ्याच भानगडी आहे, त्या सगळ्या क्लिअर करावं लागेल. आणि माझं असं म्हणणं आहे का श्रीमंत असणारा शेतकरी डावलला पाहिजे, मग कर्मचारी असणारा, आमदार असा. तर मला काही कर्जमाफीची गरज नाही आहे. मी 70,000 रुपये मला सरकार माझे आमदार म्हणून देतं, तर मला ती गरज नाही आहे. असे शेतकरी त्यांना डावलून गरीब शेतकऱ्याला सरसकट माफ केलं पाहिजे. आणि समजा आज तुम्हाला आश्वासन मिळालं तरी ही सगळी प्रक्रिया करता करता याला वेळ जाईल. आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना गरज जाणार नाही. हा वन टाईम कार्यक्रम आहे. याच्या अगोदर कर्जमाफी दिल्यामुळे ही फार सोपं आहे, त्याच्यानं फार याला वेळ द्यायची काही गरज नाही आहे. बरं, आज तुमच्या शिष्टमंडळात कोण कोण असणार आहे? सरकारकडून माझ्याकडे नाही आहेत, ते सगळे नेते मंडळी ठरवून. जरी माझ्या नेतृत्वात आंदोलन झालं असेल तर वयानं आणि त्यांचे आंदोलक म्हणून ते माझ्यापेक्षा ज्येष्ठच आहे, त्यांना विचारूनच समोर होईल. एक प्रश्न असाही उद्भवतो, शेवटी तुम्हाला मुंबईलाच मिटिंगला जायचं होतं, तर सरकारनं तुम्हाला आधीच बोलावलं होतं, आंदोलनाची गरज का पडली? तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही जेल भरो केल्यानंतर त्यांनी एक संपर्क जो संवाद झाला, त्यांनी सांगितलं, बावनकुळेजींनी मला सांगितलं का मुख्यमंत्री हे कबूल केलेलं आहे का आम्ही टायमिंग ठरवणार आहे कर्जमुक्तीची. हाच मुद्दा होता आणि इथंच आम्ही मग खरं तर मान्य केलं. आत्तापर्यंत हे ते म्हणत नव्हते, त्यांनी मला फोनवर आहे, माझं रेकॉर्ड आहे ते, त्यांनी हे म्हटलं आहे का आम्ही या मीटिंगमध्ये तुम्हाला टायमिंग ठरवून देणार. त्याच्यानं ही फार मोठी सकारात्मक गोष्ट त्यांनी बोलली होती आणि म्हणून आम्ही तयार झालो. म्हणजे आज गुलाल उधळणार तुम्ही या सगळ्या बैठकीनंतर? गुलाल उधळण्याचं काही कारण नाही आहे. कसं आहे, पूर्ण संकटमुक्त काही कर्जमुक्तीतून होणार नाही. हमी भावाची लढाई असेल, त्याच्या इतरही काही लढाया आहेत, त्याच्यानं गुलाल उधळाले आणि त्याचं क्रेडिट आम्हाला घ्यायला याच्यासाठी काही आंदोलन केलं नाही. आम्हाला याचं क्रेडिटही घ्यायचं नाही. हा शेतकऱ्याचं क्रेडिट आहे, सरकारचं क्रेडिट राहील, ते सगळं माफ करायचं. त्याच्यानं गुलाल आम्ही उधळा इतकं आम्ही एवढे अतिउत्साही होणार नाही आणि अशा पद्धतीचं वागणार पण नाही. हो, पण तुमच्या आंदोलनाचं एक फलित असं आहे की सगळे शेतकरी नेते तुम्ही एका प्लॅटफॉर्मवर आणले. आज जरांगे पाटील तुमच्या आंदोलनामध्ये येत आहे, तुम्ही क्रेडिट पण घेत नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आंदोलन. खरं तर मी एकत्र आणले नाही, ते आले. लक्षात घ्या, आम्ही फक्त त्याच्यातला एक मध्यम काय म्हणते एक संवाद साधणारा एक कार्यकर्ता होतो, कारण ह्या सगळ्या लोकांनी आपली हयात घातलेली आहे. हे त्यांचं मोठेपण आहे का मी आमचं नेतृत्व ते आंदोलन असताना ते त्या आंदोलनात रात्रभर राहिले, म्हणजे रात्रभर आमच्यासोबत राहिले, हे त्यांचं मोठेपण आहे. आम्ही सगळ्यांना पत्र पाठवले ते पाठिंब्याचे. प्रकाशजी आंबेडकर असेल, तिकडे भुजबळ साहेब असेल, ओबीसी नेते असेल, सगळ्यांना आम्ही पाठिंबा मागितला होता, सगळ्या पक्षांना मागितला. त्यात काँग्रेसनं पहिला पाठिंबा दिला, त्यांचा आभारच आहे. राष्ट्रवादीनं शरद पवार साहेबांचं त्यांचे अमर काळेसुद्धा हजर होते, अनिल देशमुखजी होते, हे स्वतः सहभागी झाले. आणि आत्ता जरांगे पाटील त्यांचाही आभार आहे. ते म्हणत होते का मी शेतकरी पुत्र म्हणून येतो आहे, आता मी मराठा नाही, ओबीसी नाही, मी शेतकरी आहे. हा मनाचा मोठेपणा आहे आणि ते सुद्धा येणार आहे. तर हे फार चांगली घडी बसली. या आंदोलनातलं सगळ्यात मोठी उपलब्धी आहे का नेते एकत्र झाले, आंदोलनात सगळ्या जाती एकत्र झाल्या, सगळ्या जाती एकत्र म्हणून लढल्या. ही या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश आहे. हे मागणी हे यश येणारच आहे आमच्या हाती आणि ते तर बोनस आहे, पण सगळ्यात मोठं यश जर असं का आम्ही एकत्र होत आहे आणि आत्ता शेतकऱ्याला, मरणाऱ्या शेतकऱ्याला त्याला दोरी सापडली आहे, त्याला आधाराची दोरी देण्याचं काम आम्ही करतोय. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय की शेतकरी जो आहे तो धोरणांमुळे मरतो सरकारच्या, कर्जमाफीने हे सगळे प्रश्न सुटतील काय, की इथून पुढे धोरणांवर काम नाही? कर्जमुक्ती हा आमचा मूळ मागणीच नाही, लुटीतून आलेली मागणी आहे. त्यांना लुटलं नसतं तर कर्जमुक्ती मागितलं नसतं. तुम्ही सांगा, MP ला भावांतर योजना सुरू आहे, इकडे बाकीच्या तुम्हाला हमी भाव भेटू शकत नसेल तर हे लूटच आहे. लूट थांबली म्हणजे कर्जमुक्तीची मागणी थांबेल. नक्कीच आपण पाहतोय की बच्चू कडू जे आहेत ते पुढच्या अर्ध्या तासामध्ये शिष्टमंडळात कोण असेल हे ठरवणार आहेत. मात्र आजच्या या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास जो आहे तो बच्चू कडू व्यक्त करता प्राजक्ता. बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया येते, पाहूयात. बच्चू कडू त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती केली की सरकारसोबत चर्चा करावी. त्यांनी देखील त्याला स्वीकृत केलं आणि आज
संध्याकाळी मुंबई येथे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत श्री बच्चू कडू व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची चर्चा होऊन एक काहीतरी चांगला मार्ग निघेल. आजच्या बैठकीत कोण कोण जाणार आहेत, कशा पद्धतीने राहणार आहे, या बैठकीत कसे कसे निर्णय होते? श्री बच्चू कडू, सन्मान्य राजूजी शेट्टी, सन्मान्य नवलेजी आणि त्यांची इतर काही सहकारी यांच्यासोबत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय व मंत्रिमंडळातले काही यांच्यासोबत त्या ठिकाणी चर्चा होईल. एक मोठी बातमी, मंत्री माधुरी मिसळ यांची पुण्यातील TDR प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे. पर्वतीमधील जनता वसाहत इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली 762 कोटींचा लँड TDR लाटण्याचा प्रकार घडला होता. त्याच प्रकरणी ही तक्रार करण्यात आलेली आहे.